वंचित बहुजन आघाडीनं अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना अंतर्गत बांबू आणि चारा लागवडीसाठी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या वहिवाटीतील सुपीक जमिनी महिला बचत गटांना देण्याची प्रक्रिया तत्काळ स्थगित करण्याची मागणी केली। शासनाच्या निर्देशानुसार पडीत आणि मोकळ्या शासकीय जमिनी नाममात्र दराने उपलब्ध करून देण्याची तरतूद असताना प्रत्यक्षात वर्षानुवर्ष शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या ताब्यातील सुपीक जमिनी संपादित केल्या जात आहेत। या प्रक्रियेमुळे अनेक शेतकरी कुटुंबाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते अशी भीती देखील व्यक्त करण्यात आली। यामुळे महिला बचत गटांना बांबू आणि चारा लागवडीसाठी केवळ पडीत आणि मोकळ्या शासकीय जमिनी उपलब्ध करून द्याव्यात, तसंच अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना वहिवाटीतील सुपीक जमिनी नियमानुकूल करून देण्याची मागणी देखील करण्यात आली। यावेळी प्रशासनाशी चर्चा करून या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना सध्या महाराष्ट्र सरकार राबवत आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या जमिनी पडीक आहेत किंवा मोकळ्या ज्या सरकारी जागा आहेत त्या 1 रुपया दरानं महिला बचत गटांना बांबू आणि चारा लागवडीकरिता देण्याचं प्रयोजन या योजनेच्या अंतर्गत आहे। परंतु अकोला जिल्ह्यातले शासकीय कर्मचारी हे येथील अतिक्रमणधारक जी शेती अनेक वर्षापासून इथले गरीब कुटुंब करतात। 94 पूर्वी ज्यांच्या इथं अतिक्रमणधारक शेती होती आणि 94 पूर्वीचा कायदा सुद्धा आहे की या अतिक्रमणधारक जमिनीवर म्हणजे जशी ते अशी पोझिशन या ठिकाणी ठेवण्यात यावी असा कायदा असताना या ठिकाणी सरकारी कर्मचारी अकोला जिल्ह्यामध्ये या राजमाता महिला सक्षमीकरण योजनेच्या नावाखाली या ठिकाणी यांना नोटीस पाठवत आहेत आणि अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या शेती ह्या राजमाता महिला जिजाऊ सक्षमीकरण योजनेच्या नावाखाली या ठिकाणी शासनाला घेण्याचं या ठिकाणी कट कारस्थान या ठिकाणी करण्यात येत आहे।